पाहू शकता छानपैकी ताजं ताजं आलं आहे. हे आल्याच्या राशी आहेत सगळ्या. आणि आता इथे काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकी ही आल्याची शेती कशा प्रकारे केली जाते. नमस्कार. नमस्कार. या. नाव कसं आपलं? अशोक पाटील. अशोक पाटील. हे तुमची आल्याची शेती आहे काही? हा, ले शेती. साधारण आता किती दिवसांनी आता तुम्ही आता शेतीचं हे काढलं? 18 महिने. 18 महिने. 18 महिन्यानंतर तुम्ही आता हे काढलं. हां. पण हे काय म्हणजे रोप होती ते आता कापली काय? रोपं नाही, होती बघा नाही. होती पात. हां 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 अशा प्रकारे रोप. होती पात आहे बघ इकडे दाखव. हां हां कुठे? ही आलंच किती. हां ते पण आलंच आहे. हां ओके. आजी तुमचं नाव कसं? मालताई पाटील. मालुताई पाटील. हां. आजी तुमचं वय किती? माझं वय 73. अरे वा. आणि तुम्ही शेतात काम करता, आनंद वाटला तुम्हाला बघून? तुमच्यापासून अनेक महिलांनी प्रेरणा घेतली पाहिजे. अशा प्रकारे शेतात काम केलं पाहिजे. मातीशी आपली जी नाळ आहे ती तोडली नाही पाहिजे, सोडायची नाही नाळ. मातीशी आपलं जे नातं आहे ते अशा प्रकारे हे आजीने जपलेलं आहे. त्यांचं त्याबद्दल अभिनंदन. इथे आता तुमचं नाव कसं? अभय पाटील. अभय पाटील. तुम्ही काय करता? मी IT इंजिनियर आहे. अरे वा. IT इंजिनियर असून शेतात राबताय. अरे फार म्हणजे कौतुकास्पद आहे. कारण IT इंजिनियर आता आपण फक्त सिटीमध्येच बघतो. इथे प्रत्यक्ष कुदळ घेऊन आलं काढण्याचं काम IT इंजिनियर करतायत. छान बरं वाटलं. आपल्या भारताची प्रगती ही इथेच आहे, शेतीमध्येच आपली प्रगती आहे. छान वाटलं बघून. आता नमस्कार. तुमचं नाव कसं? अंजना शिवाजी सुतार. तुम्ही हे आता काय करताय? आलं नीट करते. आलं नीट करताय. ओके. ते आजोबा आहेत, हे अशा प्रकारे ते आलं करतायत. नमस्कार. नमस्कार. नाव कसं आहे तुमचं? विश्वास तुकाराम पाटील. विश्वास तुकाराम पाटील. ओके. तुम्ही आता आजोबा म्हणजे साधारण तुमचं वय किती? माझा आता 84. 84. अरे वा. तुम्ही पण शेती करताय. छान छान बरं वाटलं. शेती ही केली पाहिजे आणि शेती ही आता काळाची गरज आहे. आता तुम्ही आता शेती आता किती वर्ष करताय आता ही आता? हे 9वी पासून शाळा सोडण्याची शेतीच आहे बघा. होय काय? आज साधारणतः हे आलं जे आहे ते किती एरिया किती आहे, किती गुंठ्यात लावलं, किती? हे 6 गुंठे क्षेत्र आहे. 6 गुंठ क्षेत्रात. 6 गुंठ क्षेत्रात किती आलं येतं? 3 टन. 3 टन येतं. 3000 किलो येतं. आणि अशा प्रकारे हे पाणी कुठलं आहे? विहिरीचं पाणी. तुमच्या स्वतःच्या विहिरीतलं आहे ना ते? अशा प्रकारे हे आलं काढता येते. आपण बघू शकता. फक्त आलं आपल्याला बाजारात विकताना दिसतं किंवा फक्त ते फ्रेश दिसतं, मात्र त्या पाठीमागे जे कष्ट आहेत हे बघू शकता तुम्ही. मातीतून काढणं, ते पूर्णतः ढेकळातून काढणं